अरे सोंट्या, काय काम होता? अण्णानू माईकडे जरासा काम होता माझा. हा म्हणा. जाऊन येत आहे आम्ही. चल चल. चांगली दिसता ना मशीन. चांगली तर दिसता, पैसे पण लय लागले असतील ना. पैशात काय कमी असत काय? घे घबराव घे, उगाच काहीतरी बोलत राहा. घ्या. हे आता किती करायचा? राहू द्या ताई, तसंही तुमचं एकत्र येणं कुठे होतं. मशीनच्या निमित्ताने तरी आलात तुम्ही काय. होय, माका काय म्हणाचा, ब्लाउजांचे किती घेशाल? नाही म्हणजे तसं अजून मी काही ठरवलेलं नाहीये. ठरवून घ्या. याचा गावातल्यांचा ह्या असंच असता, माझं जरा ह्या शिवून द्या आणि माझं जरा ता शिवून द्या म्हणा. सर सगळे कपडे शिवून नेतील. हो, आमका याची सवय नाही. तुझं नाव घेतलंय काय गे? तू किती ओढून घेत? झाला तुमचा दोघांचा. माका काय म्हणाचा असा, माझी 4 ब्लाउजा शिवायची असत. सांगा किती घेशाल? परवडला तर आम्ही देऊ. अहो ताई, तुम्ही द्या ब्लाऊज पीस, मी शिवून दे. आणि पैशांचं काय, आज नाही तर उद्या द्या. हिंदू बाकी या. पाटणकर बाईनू. अरे इंदू, तू पण इलस? व्हाय तर ह्यांचा निरोप मिळाल्यावर लगेच निघालंय. बरे. तुमका सगळ्यांका आवडली ना मशीनी? चांगली आहे. हा, बरी आहे ना, बरी आहे ना. हा, मग येवा तुम्ही सगळ्या. हा, तुमका बोलत आहे मी. देवा देवा देवा. देवा. चल गो इंदू, येतो. हा, आणि काय शिवूचं असा तर आणून देवा, कळला आजी? हा, येवा येवा. हा, जावा जावा, सांभाळून सांभाळून. अरे असाच किती पाठवलंस त्यांका? हे नजर लावतील ना ते मसनीक म्हणून पाठवून दिले. हा, पाटणकर बाईनू, हिंदू काकी दिले. अरे हो, आलेच मी. पाटणकर बाईनू. हो हो, घ्या ताई, तुमच्या हातूनच करा. माझ्या हसून घे. ठेवायचं. घे बा. तोंड गोड करा. सोंट्या, तुका पण घे. होय तर. हा. ताई तुम्ही पण खा. हो. चांगला केलास हो. अहो, घरात असा बसून राहण्यापेक्षा असा काहीतरी केलेला बरा. गावाकडे असा कोण काय करीत नाही हो. पण चला, आता तुमच्यापासून सुरुवात होईल. सगळा चांगलाच करशाल तुम्ही. सगळी भरभराट होईल तुमची. माझ्या किती नमस्कार करतास? या मशनीक करा नमस्कार. आता तीच सगळा बघतली तुमचा. हे बघा, तुंट दे. तुम्ही ना माझ्याकडसून पूजा करून घेतलास ना, आता पहिलो माझो ब्लाऊज शिवा. बरोबर ना? आणि हे पैसे. अहो ताई, पैसे कसले? असं काय, चांगल्या कामाची सुरुवात करतास ना, मग पहिलाच काम असं फुकटात करून कसा चला. वा. घ्या घेवा, ठेवा. हा, ठेवा. वा. आता खूप मन लावून काम करेन मी. आता कसा
कुठे जातस रे माधवा? हा मी ते पोस्टात जातो आई. तू कुठे चाललीस पिशवी घेऊन? अरे पाटणकर बाईंकडे. पाटणकर बाईंकडे का? अरे त्यांनी शिलाई मशीन घेतली आणि ना 2 ब्लाउजा शिवूक दिले होते. आता तेंका तरी कशाचा आधार हा? आता ह्या काम चालला ना तर 2 पैसे मिळतील तेंका. हो हो. या रेळा घेतलंय, आपल्याकडे होती, त्यांच्या उपयोगी पडतील. आपल्या घरात पण पडूनच राहतली ना. हो हो. अरे नुसतं हो हो काय करतस? हा मी काय बोला होते? ते रिळांचं काय? रेळाचा नाही रे ताप. हा तुझा काम आटोपला ना की पाटणकर बाईंच्या घरी ये. पाटणकर बाईंकडे का? अरे थैसून आपण बाजारात जाऊया, सामान हाडूचा हा. अरे माका काय उचलतला काय? आणि दत्ताक बाकीची कामं असत ना. येशीत ना? ना म्हणजे तुका काय बाकीची कामं नाहीत ना? नाही नाही, मी येईन ना पाटणकरांकडे. बरं. काय मायले का बाहेर जातास की काय? एक वेळेस कामं असत ना ते करून येतंय. बरा जेवणाचा काय? आताचा झाला हा. आणि रातच्याक ना वड्याचा पीठ काढूचा असा. ता मी करतय. अगो नको, मी इल्यावर करते. कित्या माका सांग, मी करतय. अगो पण बरा दाखवते. वाईज पकड रे. मी इलय हा दाखवून ते का. चल. चल ये. वय हे बघ, ह्या डब्यात वड्याचा पीठ असा. बरा तेल लागत ना तुका? होय तर. ये आहे सर. ह्या किटलीत तेल असा. हा अगो तू निर्दस्त होऊन जागो बाय, मी करतय सगळं म्हणतय ना. आणि मी इलय ना की वाटाण्याचा सांबार करते मी. ता पण मी करतय. हा जा तू. बरं आणखी काय लागला ना तर सरिताने तर छाया हाक दी. बरा चालत आता जागो निवांत जा. येते मी. नीट काळजी घे हा. वय वय सावकाश कर हा. वय गे बाय, जा तू. भामण्या काय रे? शर्ट बरा काय रे? होय तर असं हे काय विचारतो? काय नाही रे, नवीन शर्ट शिवण घेऊचो विचार करतोय. लगीना काय? मेले लगीनच असा खोया असा काय? मध्येच काय तुझ्या शर्टाचा? आणि शर्ट शिवायचो ना तर तालुक्यात चांगलं शिवण मिळात. इसर एक हात वर आणि एक हात खाली. तो दिनकर असाच काय तशी होता. डोळ्यान त्याच्या ना नीट दिसना पण नाही. तालुक्यात दिलोस तर पैसे जादा घेतले. पैसे गेले तर जाऊन दे रे, पण मी शर्ट शिवानच घ्यायचा म्हणतोय. काय गावातच? दिनकरकडे नाही, मग कोणाकडे? पाटणकर बाईंकडे. अरे पण ती लेडीज टेलर आहे ना. अरे चोंट्यान केस वाढवल्यान म्हणजे काय त्याचीच मापा घेऊ भाई. अरे तसा असात ना तर मी पण केस वाढवलं. काय म्हणतो? मग मी माझ्या डोळ्यांनी बघलं. बरं हा मग हे. मग अरे त्या निमित्तानं भेटाक मिळा, बोलाक मिळा. अरे पैसे गेले तर जाऊ नये, शिवणावळ वसूल होतली. चल चल काम कर तुझा. काय मग ताई, बरोबर वाटतोय ना ब्लाऊज? अहो मोठमोठ्या टेलरांका लाजवीत ना असा शिवलास. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी वेळात शिवलास. एकटीच असते ना घरी, दुसरं काही कामच नाही. आणि एकटीचा स्वयंपाक करायला कितीसा वेळ लागतोय. मग उरलेला सुरलेला सगळा वेळ ह्यातच घालवते. असाच असो वया. आपला काम भला आणि आपण भला. बरा आता या काम केलास ना, आता आणखी एक ब्लाऊज शिवून देवा. म्हणजे ह्यो मापाचो ब्लाऊज आणि ह्यो पीस एक शिवून द्या ब्लाऊज. पण कोणासाठी? वच्ची काकीसाठी. ताई तुम्ही सगळ्यांसाठीच केवढं करता. परकी असत काय, माझीच असत ते. मी या गावात आल्यापासून तुमच्या दोन्ही घरांमध्ये किती वाद आहेत हे ऐकून होते. पण या वादामुळे तुमच्या मायेवर, तुमच्या प्रेमावर कधीच फरक पडला नाही. अहो माणसा म्हटला ना की वाद होतलेच. आणि हे वाद काय कायमचे असतात काय? कधीतरी एकमेकांच्या मदतीक जाऊ खोया ना. हो ना, तुम्ही तर सगळ्यांच्याच मदतीला धावून जाता.
हा ब्लाऊज शिवून ठेवीन मी. बरं, हे पैसे. नाही आहे ताई, तुम्ही पहिल्या वेळेला पैसे दिले तेव्हा मी घेतले, पण आता मी हे घेणार नाही. अहो, आपल्या माणसांना आपणच समजून घ्यायला हवं ना. मी बच्ची काकींसाठी ब्लाऊज शिवे, तेवढंच माझ्याकडनं त्यांच्यासाठी काहीतरी. आणि तसेही आता कामं यायला लागलेत मला, त्यामुळे पैसे साठतात. हे पैसे नको. बरं, ह्या बघा, मशीनिक ना पहिला लिंबू आणि मिरची लावून घ्यावा. सगळा चांगला चाललेला असाच सगळ्यांना दे, कोणाची उगाच नजर नको लागा. बसा, तुमका पण वाटतंय. हिंदू, मी सांगलं ना तुका, तू गप्प बस म्हणा. इकडे मी वाटतंय. घ्या. अण्णा, वच्चीन केल्यानं तू वडे चव अगदी तशीच हा, वड्यांची नी काळ्या वाटाण्याच्या सांबाराची पण. होय ना इंदू? होय तर. कसा झाला? एकदम मस्त. होय ना? गे बाय, नानांका ताट दिवसा राहुला. अगो देत कोणतरी. हा, भावाशीची काळजी घेणार ना आम्ही. काय भाव रवान दे. मी माझ्या दिराक काय उपाशी ठेवूचंही नाही. मी देत आहे त्यांका नेऊन. तुम्ही जेव्हा सगळे निवांत. हा, देवा. येते आम्ही. हिच्याकडे बघितलं तर कोण म्हणणार हिच्या डोक्यावर परिणाम झालेला. खरा, पण असाच रवान दे रे बाबा. अण्णा, इंदू, खरा सांगू, आज तुमच्यामुळा यो दिवस दिसता म्हाका. नाना, ओ नाना. कोण हा? वच्ची, वत्सला. वत्सला, तू? वय काय गो? जेवण घेऊन इलय. आज वडे केलाव आणि काळ्या वाटाण्याचा सांबारा. तुम्ही जन्माष्टमीक सांगायचाच ना, अगदी तशीच केलंय. शेगलाची भाजी नाही करू. थांबा, मी उठवते. हा, हळू उठा उठा, हळूहळू उठा. घे बाई माझी. थांबा. ये वा, अशी बरा वाटता ना? घेवा, खावा. हळूहळू खावा. ते घेवा, पाणी पिवा. अवधसा, अवधसा, घरात घुसून बघता हाती. अवधसा, अवधसा, अशी कशी येत ती घरात? मी असय, मी नाही येऊक देऊच आहे ती का घरात? तुम्ही जेवा. घरात घुसून बघता हाती. घरात. अवधसा, दिले या काय? अण्णा, काय रे, तू किती नाही वडे घेतलंस? घे, खा. नाही नाही म्हणायचा. काय हो, कांदो नाही देऊ त्या का? तुमका माहित आहे ना त्या का कांदो लागता. मग देवा त्या का. होय, देतोय. धर, तू आणखीन वडे काढ. घेते.
काय गो बच्ची काय झाला? अगो तो आता डाव किती घेतलास आणखी? बाजूक्रवा मी बघते का अगो थैसर काय बघतस? कोण आ थैसर? औदसा असा औदसा वच्ची अगो काय करतोस? बाजूक्रवा मी बघते का हे काय करतेस हे हातावर तेल उडात. बाजूक्रवा सगळ्यांनी मी बघते या औदसे औदसे बाहेर जा तुका घरात येऊचा हा घरात येऊचा वडे खाऊचे असतात तुका घे घे वडे खा घे अगं कोणी नाही आहे तिथे. ही काय हैसरच हा यशी ना ऐकूची थांबा कडाई चोपते हिच्या अंगावर अगो याड लागला काय तुका? काय करतस? हो ही काय हैसरच हा हो चोंट्या गेलो काय? होय रे चोंट्याच तो. ए चोंट्या थांब. अरे अरे बाजूसून गेलोस पण तुका आम्ही ओळखलंच नाही. अरे कसे ओळखतलं? आता ह्यो आपलं पहिलं चोंट्यार वाग नाही असा. बघ त्याच्याकडे शर्ट नवीन दिसता. वैद हा काय म्हणा चांगला दिसता शर्ट. खराच काय रे वय हा नाहीतर काय. अरे नजर लागत कोणाची तरी. कोणाक माका की शर्टाक हा दोघांकय. हे किती घेतलं शिवा? अरे नाही फुकट दिल्यानी शिव कोणी? पाटणकर बाईंनी. काय सांगतस काय? वैद नाही म्हणजे त्यांच्याकडची मी कामा करते ना म्हणान मग त्यांनी. ता असू दे पण फुकट दिल्यांता महत्वाचं. पण काय रे चांगला दिसता ना. होय तर मापात हा. त्यांनी मापा घेऊन घेऊनच शिवल्यानी या काय रे. वैद पाटणकर बाईंनी बरोबर माप घेतल्या हा. एकदा घराकडे गेलोस की काजळ लावून घे स्वतः. काय हो आपला तुमचा बरा मी येतय येऊ मी. ये ये. बाकी काय आहे म्हणा. चोंट्याचा नशीब फळफळला म्हणायचा. अरे माझी शर्ट जुरी झाली असत माका पण एकदा शिवून घेऊ होई. काय मगाशी सांगितलं ना थोडा काम असा तुमच्याकडे. पैसे वय माका किती वय पैसे सगळं आता घरात येता आणि गरज असता तेवढं तुम्ही देता. मग हे काय वया? ह्या देवचा होता काय बघा तरी. काय या? तुमच्यासाठी शर्ट असा. सगळी शर्ट आता जुनी झाली आहेत ना म्हणून नवीन शिवून घेतला. कसा अहो घालून तरी बघा. चांगला दिसता मापात पण असा. चांगलं शिवलेला हा. माका वाटला नवीन असत कसा शिवतीत पण पाटणकर बाईच्या हातात कला असा हा. चोंट्याचा शर्ट पण चांगला शिवला
घालूक लागा हा, चांगला दिसता. काय करतस गे? लसूण सोलतय. आणखी काय कामं असत तर सांग. तर सांगते. आधी ना सरिता काढो करून देते. कसलो काढो? अगे डोक्यात धरला तिचा. मग हे काड्यान काय होणारा? मी चाटण करून देतय. अगो ह्या चाटणासमोर डॉक्टराची औषधा पण फिकी पडतात. बरा कर. काय लागत तुका? तूप दी, हा तेल दी, मध वया पण गावठी आणा. हा लवंग, काजू असत काय गो? असत. पोटुशी आणा. ह्या सगळा पोटात जाऊक वया. मध ना मी तुका पेल्यासून हाडते हा, आणि बाकीचं सामान पण हाडून देते हा. हाड हा. ह्या सगळा सामान हा. आणि तेल तूप काय लागला ना तर हैसर असा वय तो खलबत्तो. हा हा बर. तू जा तुझी कामा करून घे. मी करते या. बरं हा. वय पाटणकर बहिणू इलय मी. शर्ट दिलास का? होय तर हिंदू काकीला आवडलो. अण्णा बघितलं का त्यांनी? हिंदू काकी दाखवीत ना त्यांका. पण अण्णांनी माझो ह्यो शर्ट बघितला नाही. हा मग काय बघतच राहुले. नशीब त्यांनी विचारल्याने नाही कोणी शिवल्यान म्हणा, नाहीतर लय गोंधळ झालो असतो ना. का? हो आता त्यांका तुमचं नाव कसं सांगणार ना. तरी माझ्या मनात येत होता त्यांका सांगायचा, अण्णांनो ह्या शर्ट पाटणकर बाईंनी शिवलेला असा. पाटणकर बाई ज्यांका तुम्ही मुंबईत जाऊ दिला नाही, मग त्यांनीच आपली वाट शोधल्याने. तुमचा लय कौतुक करू सारखा वाटत होता माका, पण त्यांनी शर्ट फाडल्याने असतो म्हणान मगे मी गप बसले. पण आता त्यांना सांगूची गरज नाही. त्यांनी शर्ट घातल्याने ना का त्यांना कळा तुम्ही काय असं असते. होय पाटणकर बाईनू या पुठ्याचा काय करता असो तुम्ही? हा चांगला दिसता, पण काय लिवलास काय असं त्याच्यावर? आता फक्त बायकांचे कपडे शिवणार आहे मी. हो असा की त्या हा एवढी चांगली शर्टा शिवतास 4 पैसे जास्त मिळतील की नाही तुमका? हा काय आहे, बायकांनी काही नवीन करण्याचा प्रयत्न केला ना की समाजात अशी काही माणसं आहेत ते त्याला विरोध करतात आणि मग त्यांच्याकडे वाईट नजरेने बघतात. म्हणजे तुला नाही कळणार बायकांचं दुःख. बर तिथे तारे का बघ आणि हे बाहेर लाव. होय तर हा
65 अधिक 70 किती रे? 65 आणि 70 ना. 65, 66, 67, 68, 69, 70 हे 70 झाले. 71, 72, 73, 74, 75, 75. 76, 77, 78, 79, 80 आणि 81, 82 तर काय हो, काय झालं असू का? झालं 135. झालो पण तुमचा हिशोब. हो मग. माझी मस्करी करतास ना. हा. माझी बोटा कमी पडली म्हणा, नाहीतर माझं पण हिशोब लगेच झालो असतो. वय अच्छा. तो आवाज वाढवा बोल जरा. हा ठीक आहे. हा. सोंट्या, हा नाही नाही म्हणता बरीच कामं मिळालीत रे. म्हणजे बरेच पैसे साठलेत. वाईट, पण तुम्ही ना पैसे कमी घेता. अशा लोकांना लुबाडतील तुमका. होय. अरे जम बसायला सुरुवातीला करावं लागतं. हो पण आता काय कमी कामं येतात काय? हा. अरे पण पैसे काही कमी येत नाहीयेत. आपल्याला हवे होते ना तेवढेच येत आहेत. हा पण सुषमाच्या पुढच्या शिक्षणासाठी लागतच ना पैसो. हे काम असंच चालू राहिलं ना तर सगळं चांगलं होईल. हा हा. ए चोंट्या, हा हे घे पैसे. किती हो? आईस्क्रीम घेऊन. आईस्क्रीम? हो. काय काय म्हणतास काय? हा काम करून खूप दमला असशील ना तू. आईस्क्रीम आण. होय होय. असं गेले आणि असं गेले. हा हो. काय काय झालं? अहो पण खायचं आणू? हा कोणतंही आण, तुला आवडेल असं आण. हा होय. पाटणकर बहिणू, पण ही कापडा बांधूची असत ना? तू जाऊन ये, तोवर मी आवरते सगळं. हा लवकर ये. होय. ह्या घरातल्या माणसांना वांगडा तू कसा कसा वागतीलस आठवता तू का? देव देवस्की करत राहुलस. अण्णा नायकाचं वंश नाहीचो म्हणून काय काय करत राहुलस. या सगळ्यानंतर या घरातल्या लोकांनी तुका या घराचं उमरो ओलांडूक देणार म्हणजे ईशाची परीक्षा घेणार होता. तरी सुद्धा तुका त्यांनी घरात घेतलं नाही ना. पण तू कर्मदरिद्री निघालस. ह्या घरातल्या लोकांका तू किती त्रास देतस. का इंदू तुझ्यासाठी आपल्या सुने वांगडा या घरातल्या माणसांवांगडा भांड बांधता. आणि तू काय करतस? आज या तर उद्या तिसराच असतात तुझा. तू काय सुधारतच नाही. खरा सांगा, माका तर तुझं संशय येता. तू खराच खुळावलंस का ह्या घरातल्या माणसांका त्रास देण्यासाठी खुळा झाल्याचा सॉंग करतस? काय बोलतास या? मी सॉंग करतोय? ओ माझ्या शोभाक विचारा. मी सगळं चांगलं करूक बघतोय हो. उठ चल. ओ असं काय करतास? चल म्हणतोय ना. चल बस 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 ह्याच्या समोर आणि नाक घासून चूक कबूल कर. आता ह्या परत असा करणार नाही. काय केलंय असा मी? बघा काही एक ऐकायचा नाही तुझा. चूक कबूल कर, नाहीतर आत्ताच्या आत्ता आपण या वाड्यातनं बाहेर जाऊचा. ओ काय बोलतास? तू चूक कबूल करतस? वय हात जोड. मी असा काय करणार नाही. हा म्हण, ह्या घर माझा, ह्या घरातल्या लोकांका मी त्रास देणार नाही. घरात कोणाक त्रास देणार नाही. बाबा रे, काय तर बघून घे. माझो घो तसो लय साधू हा. त्याच्याकडून काय चुकलं असत ना तर त्याका माफ कर.
पदरात घाल त्याच्या चुका. सगळा सांभाळून घे. ओ बघतास काय, हात जोडा. सगळा सांभाळून घे रे बाबा.